बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 बघा या ठिकाणी सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो। बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो, तर उपकृत असतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील। विद्यार्थी मित्रांनो हजर जबाबी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कांता या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, कांता या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। विद्यार्थी मित्रांनो कांता या शब्दाचा योग्य अर्थ पत्नी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, कोणतीही गोष्ट बघा लांबून चांगली दिसते परंतु जवळून त्यातला दोष लक्षात येतो। बघा या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे। कोणतीही गोष्ट बघा लांबून चांगली दिसते परंतु जवळून त्यातला दोष दिसतो, या अर्थाची मन खालीलपैकी कोणती मन आहे, तर दुरून डोंगर साजरे बघा या ठिकाणी या अर्थाची मन आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, विडा उचलणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। विडा उचलणे, बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। विडा उचलणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रतिज्ञा करणे आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, खर्च हुकूम। बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। खर्च हुकूम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। खर्च आणि हुकूम बघा हे शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, 100 या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। 100 या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो विशेषण या ठिकाणी पहा, 100 या शब्दाची जात आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, खालीलपैकी कोणता शब्द हा भाववाचक या ठिकाणी शब्द आहेत। बघा या ठिकाणी 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा शौर्य, स्वामित्व, वैशिष्ट्य, बघा वरीलपैकी बघा हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या प्रकारचे या ठिकाणी ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 9 पहा, जन्मखोड या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। जन्मखोड, जन्मापासून खोड। बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, जन्मखोड या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे, तर तत्पुरुष समास या ठिकाणी या शब्दाचा समास आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी बघा वाक्याच्या शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात, तर या ठिकाणी बघा विसर्ग या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी असेच महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी बघा हे सर्व या ठिकाणी विषय असलेलं हे महत्त्वपूर्ण जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो तुमच्या ठिकाणी कोणती या ठिकाणी पोस्ट असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याच बघा या ठिकाणी संबंधित पोस्ट या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी विषयाचे पण या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। जो बघा आपल्याकडे DMER ने जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसवर आधारित या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्नाचे पण या ठिकाणी MCQ या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण बघा टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वच या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचं बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय. तुम्हाला एका मिनिटाच्या आत महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF हे व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द प्रतिकूल. या ठिकाणी अनुकूल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चतुर्भुज होणे अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चतुर्भुज होणे. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. चतुर्भुज होणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विवाह होणे. या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. गोसीखुर्द बघा हा सिंचन प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकलहरे बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, एकलहरे हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रवरा नदीवरचं भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भंडारदरा बघा हे धरण प्रवरा या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. तर ते पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, भंडारदरा बघा हे धरण विल्सन बंधारा या नावाने ते ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा कोल्हापूर ते सावंतवाडी विद्यार्थी मित्रांनो आंबोली हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सज्जनगड बघा हा महाराष्ट्रामधला एक महत्त्वपूर्ण किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सज्जनगड विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर लिस्बन विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगाल या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जपान या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं? जपान या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एन. बऱ्याचदा बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होत असतो. जपान या देशाचं बघा चलन एन आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दास कॅपिटल बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दास कॅपिटल. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी कार्ल मार्क्स बघा यांनी दास कॅपिटल हा त्यांनी लिहिलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणाला जबाबदार असतात? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल बघा ते प्रामुख्याने लोकसभेला या ठिकाणी जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान व निकोबार बघा हा या ठिकाणी एक संघराज्य प्रदेश आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या एका उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अंदमान आणि निकोबार बघा या ठिकाणी संघराज्य प्रदेश आहे. तर तो खालीलपैकी कोणत्या एका उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो? तर विद्यार्थी मित्रांनो तो कोलकाता उच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमानुसार अस्पृश्यता बघा ही प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता ही प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे? बघा कलम 17 नुसार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभा हे संसदेचं पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सभागृह आहे? राज्यसभा हे संसदेचं कोणत्या प्रकारचं सभागृह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो. राज्यसभा बघा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 101 ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे?
बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे 101 बघा ही घटना दुरुस्ती विद्यार्थी मित्रांनो वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी बघा या करासंबंधीची या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हणतात। बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्वपूर्ण प्रश्न आहे। आर्थिक विकेंद्रीकरणाचे बघा जनक विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड मेयो यांना म्हणतात। विषय क्रमांक पुढचा बघा म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात, म्हैसूरचा वाघ। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील, टिपू सुलतान बघा यांना म्हैसूरचा वाघ या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक 16 बघा इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली, इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, रासबिहारी बोस यांनी पहा इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना ही केलेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा भारताचे शेक्सपियर बघा असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, बघा कालिदास यांना भारताचे शेक्सपियर या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा भारताचे प्रथम बघा भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते, भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, सी राजगोपालाचारी विद्यार्थी मित्रांनो भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे। बघा महर्षी धोंडो केशव कर्वे बघा यांचं जन्मगाव विद्यार्थी मित्रांनो शेरवली बघा जे की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे, ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे। विषय क्रमांक पुढचा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, ताराबाई शिंदे यांनी पहा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत। बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मराठी वर्णमालेमध्ये एकूण या ठिकाणी 2 स्वरादी आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा तो नेहमी आजारी असतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा, तो नेहमीच आजारी असतो। बघा नेहमीच असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा शब्दाच्या बघा विकारी आणि अविकारी अशा 2 जाती पडतात, तर या ठिकाणी अविकारी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अविकारी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा लवकर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे, लवकर। बघा विद्यार्थी मित्रांनो लवकर या शब्दाची जात कोणती असेल, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, क्रियाविशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत, चा ची चे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, चाचीचे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला बघा खालीलपैकी काय म्हणतात। बघा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात, तर यांना उभयनवी अव्यय या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा राजा प्रधानाला बोलावतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे, वाक्य बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे, राजा प्रधानाला बोलावतो। तर याचे योग्य उत्तर बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे। विषय क्रमांक पुढचा बघा 21 डिसेंबर सन 1909 रोजी नाशिक बघा या नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये खालीलपैकी कोणत्या एका क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला होता। बघा जॅक्सनचा वध कोणत्या क्रांतिकारकाने केला होता। बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये बघा बऱ्याचदा विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा जॅक्सनचा वध कोणत्या क्रांतिकारकाने केला होता, तर अनंत काणेरे बघा विद्यार्थी मित्रांनो या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला होता। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विधान परिषद अस्तित्वात नाही। विषय क्रमांक पुढचा बघा चहा उत्पादनामध्ये विचारले कोणता देश या ठिकाणी प्रथम क्रमांकावरचा देश आहे चहा उत्पादनामध्ये।
तर विद्यार्थी मित्रांनो, चीन हा देश पहा जगामध्ये विचारले, चीन हा देश बघा प्रथम क्रमांकामध्ये या ठिकाणी चहाच्या या ठिकाणी उत्पादन करणारा देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? साखरेचे कोठार. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील क्युबा या देशाला बघा साखरेचे कोठार या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने राफेल विमानासाठी खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर करार हा केला होता? भारताने बघा राफेल बघा ही एक लष्करी विमाने आहेत, तर ते बघा या ठिकाणी खरेदी करण्यासाठी कोणत्या एका देशाबरोबर करार हा केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, फ्रान्स या देशाबरोबर बघा या ठिकाणी करार हा केला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, आल्प्स बघा या पर्वतरांगा युरोप या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, रंगून हे शहर खालीलपैकी कोणत्या एका रंगून बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका देशामधलं शहर आहे? रंगून हे शहर बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर रंगून बघा हे शहर म्यानमार या देशामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शहर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा कलम 356 बघा हे राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, एकूण 26 जिल्हे होते. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, डेक्कन क्वीन बघा ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावणारी रेल्वे गाडी आहे? डेक्कन क्वीन. तर विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन क्वीन बघा पुणे ते मुंबई या महामार्गावर बघा धावणारी डेक्कन क्वीन बघा ही एक महत्त्वपूर्ण रेल्वे गाडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, माणगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा माणगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, माणगंगा ही नदी भीमा नदीची ती उपनदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रणथंभोर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रणथंभोर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रणथंभोर हे राष्ट्रीय उद्यान आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा महाड हे शहर बघा कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, महाड बघा हे शहर सावित्री नदीच्या काठावर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा ते गुजरात या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी प्रीतिसंगम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधीचा सण आहे? ओणम हा सण बघा विद्यार्थी मित्रांनो, ओणम बघा हा सण प्रामुख्याने केरळ या राज्यामधला बघा साजरा केला जाणारा तो एक महत्त्वपूर्ण सण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कथक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक बघा हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित? कथक बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कथक बघा हे उत्तर प्रदेश या राज्याचे या ठिकाणी नृत्य प्रकार आहे. विषय क्रमांक बघा, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? तिहार जेल बघा दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तिहार जेल आहे. विषय क्रमांक, काकरापारा बघा हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काकरापारा. तर काकरापारा विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कावेरी हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कावेरी बघा हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा तामिळनाडू या राज्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये विचारले कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? बघा भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्ष बघा लोकशाही या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती या पदाकरिता किमान वय खालीलपैकी किती आवश्यक आहे? राष्ट्रपती या पदासाठी किमान वय खालीलपैकी किती आवश्यक आहे? बघा राष्ट्रपती बघा व्हायचं असेल तर किमान
कमीत कमी 35 या ठिकाणी वय या ठिकाणी हे आवश्यक वय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोटा हा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित? बघा, कोटा बघा हा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा, आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा सर्व पदासाठी लागणारे आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. आणि बघा संबंधित विषयाचे बघा या ठिकाणी बघा तुमची कोणतीही बघा पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा सिलेबसनुसार या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा टेक्निकल प्रश्नांचे या ठिकाणी PDF हे अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. जर कोणाला बघा खरंच बघा हे महत्त्वपूर्ण बघा टेक्निकल नॉन टेक्निकल बघा प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय. तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.